चाललोय. केस काय झाले. तर आता आम्ही निघालोय गोरेगावला. गोरेगावला म्हणजे एक्झिबिशन आहे. म्हणजे एज्युकेशनल सेमिनार बोलू शकतो आपण त्याला. तर खुशीच्या रिलेटेड आहे ते, म्हणजे एज्युकेशनच्या. तर तिथे AI साठी, म्हणजे AIचे जे टेक्निकलचे असतात त्याच्याबद्दल वगैरे सगळं म्हणजे माहिती भेटणार आहे. तर म्हटलं मग जाऊन येऊया. पप्पा जाणार होते, पण पप्पाला काय जायला नाही जमणार. तर मग मी एंड मोमेंटवर आता माझा प्लॅन ठरलाय की मी जाते. तर मग आता इकडे खुशी आहे आणि आम्ही दोघांनी पण फॉर्मल्स घातलेले आहेत. आणि मी फॉर्मल्स तर एकदम, अरे सनरेज सनरेज दिले असली वाटते ना होता. तर आम्ही म्हणजे रॅपिडो पकडले, रिक्षाने चाललोय डायरेक्ट. 2-3 वेळा ओला बुक करून पण आली नाही, कॅन्सल कॅन्सल. मग फायनली आम्ही ऑटो पकडली आणि आता चाललो. 4चा टायमिंग होता, लेट झाला. आणि तेवढ्यात आले होते पप्पा. पप्पाला आम्ही बोललो आम्ही अर्ध्यात पोहोचलोय. पप्पा तिकडून आले. आमचे पप्पा ना शाने. आता पकडली, आता बघू किती वेळात पोहोचते. ते सेमिनार वगैरे तर काही उशीरच चालू होतं, एकदम ऑन टाइम नाही आहे. मग 4:30 तरी इथे येणार. 4:30 तरी वाजले तर यायला. मी त्या आरामात अशी बसलेली आहे. एका हाताला नेलपॉलिश लावले, एका हाताला लावले. पण कसं चांगलं ते वाईटवालेच छान असतं. मी माझे ओरिजिनल, अरे जे ओरिजिनल शर्ट, शर्ट. हा, आता गवसा लावले तर कसं हे यावन त्या जास्त नाही केलं. आता फक्त डायरेक्ट तिकडे पोचल्यावर बघा 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 काय नाटक. केस जाऊ दे. रिक्षामध्ये इथे बसायला होत नाहीये, बसायला म्हणजे हालते रिक्षा. आणि मॅडम नेल पॉलिश घेऊन आली. वा, याला बोलतात खतरो के खिलाडी. खतरो के खिलाडी. आणि इथे बॉटल. तुम्ही कधी असा ट्राय केलाय का? कॉन्फिडन्स तर बघा किती मस्त. आणि येताना आमचा एक दुसरा वेगळा प्लॅन आहे. जर झाला तर म्हणजे नंतर सांगूच तुम्हाला. जर तिकडे सेमिनार मध्ये जर लवकर झालं तर आम्ही जाणार, नाहीतर नाही. हा जगू. पोचलो आम्ही इकडे या लोकेशनवर. इकडे यायचं होतं. चलो. इथे आम्ही पोहोचलेलो आहे. राईट साईडला बसून सिटिंग अरेंजमेंट्स. पोचलेलो आहे आम्ही. अजून चालूच व्हायचं आहे. पब्लिक फारशी आलेली आहे ऑलमोस्ट. म्हणजे अजून पब्लिक नाही आलेली आहे. पब्लिक नाही आलेली आहे. तोंडाकडे बघता जाऊ द्या ना, आपलं काम आहे. आणि परत मी काय बोलत होते, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रोग्राम आहे. तर खुशीने कसं कम्प्युटर सायन्स घेतलेलं. ॲक्च्युली तिला करायचं होतं AI, पण ॲडमिशन नाही भेटलं त्याच्यात. म्हणून आता आम्ही बघायला आलो आहे, सेमिनार अटेंड करतो आहे. मग बघू पुढे.
काय नाही टायटल एक मुक्त आपण आणलं ते लेटर पेडा द्यायसाठी दिला आणि छत्रपती दिले असे देशातील आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब ज्यांच्या विचारांनीच अखंड महाराष्ट्र घडला असे कुळवाडी कुळभूषण समतेचा रयतेचा सह्याद्रीचा राजा छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीनं मृत्यूशी झुंज देणारे बुधभूषण ग्रंथकार देशाचे पहिले धर्म संस्कृत विधान है हम सबको जोड़ के रखे ऐसा भारत का संविधान है। या संविधानाचे निर्मितीकार भारतरत्न विश्वभूषण महामानव क्रांतीसूर्य प्रज्ञासूर्य राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व आदर्शवत आदर्शांना अभिवादन करतो। राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद। मेणबत्ती प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे। मेणबत्ती प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे। तिमिरातून तेजाकडील प्रकाशाचा प्रारंभ। डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब यांनी करून दिलेले आहे। प्रायव्हेट इन्स्टिट्यूट सायबर बऱ्याचशा ठिकाणी गव्हर्नमेंटचे अकाउंट्स पण गव्हर्नमेंटच्या साईट्स किंवा इतर गोष्टी आहेत ना त्या हॅक केल्या जातात। सायबर केसेसमध्ये मी तुम्हाला दाखवतो ह्या सगळ्या ज्या दिसत आहेत मला ह्या सगळे एवढे जे प्रकार झालेले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला काय 40 मिनिटांमध्ये आय ट्राय टू फिनिश दिस। ओके, हा विषय आपण alum of IIT Bombay. I did my BTech in mechanical engineering from IIT Bombay and I done my MBA from IIM Calcutta. For 20 years I worked for various multinational companies in India, abroad, and for past 7 years I have started my own company which is into providing training in AI technology. Let's go to, okay, now these are the drivers of the AI, okay, which is availability of big data, and that's why you find you remember the big data specialist is on the top in the list of past cover are almost covering like 90% of the technologies that are relevant today, in this fast changing world. Okay, so first course that we have on offer is AI/ML. This is end-to-end AI data science course. Okay, the full stack AI you can call it. Okay. So it includes AI, ML, NLP, computer vision, Gen AI, okay, all of that. Additional modules of this course, which everyone has to go through that. Without that, you can't directly jump to the machine learning and the deep learning and the Gen AI, okay? So you need to build your foundation first, then move to the LangChain, RAG, all this, okay, which is very, very relevant. All the technologies are driven by this, okay? Anyone who knows, that's what I was saying, anyone who knows this, can't be a jobless person. Yeah, next. Business intelligence and visual analytics. Anyone here in the audience who is from and anyone again who knows this, you are a hot cake in the market, guys. Okay, so this is another thing. Yeah, बंदूक तोफा शस्त्र साठा यांची आम्हाला गरज नाही, कारण फक्त शब्दांनीच रान पेटवतो आम्ही। भीमबा फक्त तुमच्यामुळे, भीमबा फक्त तुमच्यामुळे। आणि हे शब्दांचं रान पेटवण्याकरता मी मंचावर निमंत्रित करतोय तुम्हा सर्वांचं आशास्थान स्फूर्तिस्थान आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे IAS प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। सभागृही
अविश्रांतपणे सतत आपलं काम, आपला पदभार सांभाळून देखील, एका राज्याचा पदभार सांभाळून देखील तुमच्या आमच्यासाठी काम करतात, उपलब्ध असतात. हीच मोठी एक तुम्हासाठी चांगली गोष्ट. त्यामुळे मी सुद्धा घडलो तर राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना, विचारांना त्रिवार वंदन करतो. मी आजच लंडन या ठिकाणाहून इथे वापस आलो. तिथे एक ग्रेज इन, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बॅरिस्टर ॲट लॉची जी पदवी मिळाली 1922 त्या ठिकाणी एक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये सोशल जस्टिस डिपार्टमेंट, बार्टी, बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ग्रेज इन्स्टिट्यूट असं मिळून ती कॉन्फरन्स होती. त्या ठिकाणी जो ग्रेज इनचा हॉल आहे त्याच्यामध्ये तिथले मोठे मोठे जे बॅरिस्टर्स होऊन गेलेत, मोठे मोठे जजेस होऊन गेलेत, त्यांचे फोटो आहेत आणि त्या हॉलमध्ये फक्त एकाच इंडियनचा फोटो आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. त्या ठिकाणी स्वतःचा फोटो काढायची खूप इच्छा झाली आणि आता माझ्या DPवर जो आहे तोच फोटो मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मानवी मनाचा सर्वात जास्त अभ्यास करणारे तथागत गौतम बुद्ध, त्यांना आपल्या गुरुस्थानी मानणारे जगामधले एक अतिशय विद्वान असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे प्रेरणास्थान. आणि आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या विषयावर या ठिकाणी आपण हे चर्चासत्र ठेवलं. एज्युकेशनचं महत्त्व जे आहे ते बाबासाहेब आंबेडकर यांनीच आपल्याला सांगितलं. पण आता एज्युकेशनचं जे स्वरूप आहे ते कशा प्रकारे बदलत आहे हे सुद्धा तुम्ही सगळेजण बघताय. त्यामुळे राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे जे कॉर्डिनेटर्स आहेत, व्हॉलंटियर्स आहेत, त्यानंतर मेहता ग्लोबल फाउंडेशन यांचे सायमल्टेनियसली ग्रेज इनमध्ये बार ॲट लॉ सुद्धा करत होते. आता ते 24 तासापैकी किती तास झोपायचे हाही एक संशोधनाचाच विषय आहे. म्हणजे तेवढी मेहनत करून त्यावेळेस भारतामधले सगळ्यात विद्वान असे पुरुष जे आहेत, एवढ्या डिग्र्या, तिन्ही एका वेळेस डिग्र्या असणारा माणूस त्यावेळेस भारतामध्ये नव्हता. पण हे सगळं मेहनतीने केलं. हे सगळं तुम्हाला आधीचं त्यांचं जीवन माहीतच आहे. पण त्याच्यावर मात करीत त्यांनी हे सगळं मेहनतीने केलं. मध्ये स्कॉलरशिप त्यांची वाढवण्यात आली नाही, बंद झाली, त्यामुळे इंडियाला परत आले. पण PhD करायची होती, परत वापस गेले इथे येऊन. म्हणजे हे सगळं त्यांनी मेहनतीने केलेलं आहे. हा नवीन टेक्नॉलॉजीज आता जयंत रामटेके यांनी फार चांगल्या पद्धतीने इथं प्रेझेंटेशन त्यांचं दिलं. नवीन शब्द जे आहेत, आता आपण इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनियर असे शब्द ऐकायचो. आता RPA इंजिनियर्स जे आहेत ते येणार आहेत. LLMचं ज्ञान असणारं, आता LLM म्हणजे आम्ही आधी LLB नंतर LLM असं ऐकायचो. आता LLM म्हणजे काय, हू विल टेल मी? तर तसे जे आहेत तसे आता हे कोर्सेस बदलले आहेत. नव्याने संदर्भ जे आहेत ते असे आता लागणार आहेत. आणि मी आता जसं म्हटलं की लंडनला तिथे चार दिवस मी तिथं होतो आणि तिथे लंडनमध्ये सर्व्हिस सेक्टर जे आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आहे. UKची इकॉनॉमी AI किती पुढे गेलेला आहे आणि किती पुढे जाणार आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली.
फायनली घरी पोचलेलो आहे. म्हणजे हाफ एन आवर लागला आम्हाला यायला घरी. हां, जाताना उशीर झाला. म्हणजे ट्रॅफिक होती दुपारची आणि तिकडे मालाड आणि गोरेगावच्या इथे तर ट्रॅफिकच असते नेहमीचे. तर आजचा प्रोग्राम खूप छान झाला. म्हणजे खूप माहिती भेटली. चकू सांग. तर ते स्पेसिफिक AI बद्दल होतं. आणि AI म्हटलं तर आता जे ChatGPT आता ह्या मला तरी वाटते की या 2-3 वर्षात जास्त ते ChatGPTवर यूज करण्यात आलं आहे. तर ते लोक तिथे ते पण सांगत होते. IoT बद्दल सांगत होते, फिनटेकबद्दल सांगत होते. अजून कशातून म्हणजे काय करू शकतो ते सांगत होते. सायबर सिक्युरिटीबद्दल म्हणजे अशी थोडीफार माहिती, पण आज एकदम इन डिटेलमध्ये माहिती भेटली सायबर सिक्युरिटी. परत आता इंस्टाग्रामवरून आपण कोणते पेज ओपन करतो तर ते लोक आपले युजर ID किंवा पासवर्ड असे लॉग इन करायला सांगतात. ते का सांगतात, त्याचे क्रेडेन्शियल्स काय आहे, तर त्याच्याबद्दल पण सांगितलं. आणि सोशल मीडिया कसं म्हणजे त्याच्याबद्दल पण सिक्युरिटी कशी घ्यायची किंवा ते कशामुळे हॅक होतात किंवा बँकिंगचं वगैरे ते सगळं सांगितलं है ना. हां, अजून ते आपण कधी APK वगैरे डाउनलोड करतो. म्हणजे आता गुगलवर काय टाकतो आपण, समजा ते कॅपकट आहे ते, म्हणजे ज्याच्यात व्हिडिओ एडिटिंग होते, तर ते इथचं नाही आहे ना. इथचं ॲप नाही, बाहेरचं ॲप आहे. तर ते जे इथे इंडियामध्ये ॲप डाउनलोड करायचे, पण त्याच्यात पण खूप सारे म्हणजे गुगलवर आहेत. कोणते फेक आहे, जास्त तर फेकच आहे. तर आपण म्हणजे कोणाला पाहिजे असते तर ते काय करतात, ते डाउनलोड करतात. आणि मग त्याच्यात इन्फॉर्मेशन पण असते की हे डाउनलोड करा, ह्याची म्हणजे ते करतात ना PDF नाही, म्हणजे आपला ॲक्सेस त्यांना दिसला पाहिजे म्हणून अलाव करा, असं काय असते. आणि त्याच्यात मग APK पण डाउनलोड करत असतो. APK डाउनलोड केला तर मग शायद आपली इन्फॉर्मेशन पण जाते त्याच्यात, म्हणजे आपल्या फोनमधली. आणि आज तर आम्ही लाईव्ह बघितलं, त्या लोकांनी लाईव्ह एक्झाम्पल पण दाखवलं की कसं आपलं हॅक करू शकतात विदाऊट आपलं परमिशन. आपण म्हणजे कोणतं पण ॲप असं डाउनलोड करतो, तिथे अलाव ऑप्शनचं असते ना. तर म्हणजे अलाव ऑप्शन ते येतात, अलाव नॉट अलाव. तर आपण अलाव करतो आणि ते रीड पण नाही करत, काहीच नाही करत, बिना वाचत. आणि आजची म्हणजे जनरेशन काय की कोणते पण ॲप डाउनलोड करतात, कोणते पण म्हणजे त्यांना जे पाहिजे, आणि ते वाचत नाही, काही नाही. आणि त्यांना आपण अलाव करून त्यांना आपण ॲक्सेस देऊन टाकतो. मग ते त्याने कसं आपलं मोबाईलची डिटेल सगळी जाते, जे काय आपण करत असणार ते. तर आज पूर्ण डिटेलमध्ये त्या लोकांनी सांगितलं. स्पेशली तिथे एक सायबर सिक्युरिटीवाले ज्यांनी खूप वर्ष काम केलं आहे ना, ते आले होते ना. तर त्यांनी म्हणजे एकाच्या फोनमध्ये ते काहीतरी इन्स्टॉल केलं होतं, पण त्यांना म्हणजे माहिती नाही पडलं पाहिजे, पण त्यांनी सांगितलं होतं. आणि ते असे दाखवत होते की कोणतं पण काय बोलतात SMS मध्ये पण जाऊन आम्ही चेक करू शकतो, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम. आणि म्हणजे त्यांना बिना माहिती पडता फोटो पण काढू शकतो, असं बॅकनी पण आणि फ्रंटनी पण. आणि लाईव्ह बघितलं आम्ही, तेच लाईव्ह एक्झाम्पल ते त्यांनी दाखवलं. असं काही माहिती. आणि मी तिथे जास्त शूट नाही केलं, थोडंफार मी शूट केलं तिकडे, कारण ते लोक सगळे एक्झाम्पल वगैरे देऊन दाखवत होते. तर ते लोक बोलले होते की म्हणजे मोबाईल यूज नका करू. आणि जसं थोडंफार ते लोक माहिती देत होते, जोपर्यंत ते लोक आपलं प्रेझेंटेशन नव्हते दाखवत तोपर्यंत मी केलं. आणि तिथे डान्स पण झाला म्हणजे शेवटी. तर खूप चांगले आपले सहज झाले होते तिकडे. तर त्यांनी सगळी माहिती दिली कशाबद्दल, सगळ्या गोष्टीबद्दल जे आजकालच्या यंग जनरेशनला माहिती असली पाहिजे. तर ते चांगलं वाटलं. तर आता परत 17-18 आहे, जसं मी मगाशी बोलली. तर ते पण बोलले स्कॉलरशिप, ते म्हणजे आता 2 अजून होणार ना सेमिनार, तर त्याच्यामधून
म्हणजे शाळेत एक्झामच घेतील ना. एक्झाम घेतील आणि ते लोक जॉब ऑपॉर्च्युनिटी पण देतील मला वाटतं. म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटी स्कॉलरशिप देणार, मग त्याच्यातून मग ते लोक बघणार, चूज करणार 20 मुलांना, मग नंतर जॉब ऑपॉर्च्युनिटी देणार. पण ते पहिला शिका बोलतात ना जॉब ऑपॉर्च्युनिटी. हां मग बरोबर आहे ना. आधी आपण त्या लोकांचे कोर्सेस पण आहेत जे कम्प्लीट करायचे 40 आवर्सचे म्हणजे हे आहेत प्रोग्राम आहेत जे आपल्याला ते पूर्ण शिकावचे. आणि एकदमच 40 आवर्स बसले की ते शिकणार नाही आपण. तर मग त्यांचा पूर्ण एक सेमिनार अजून एक आहे 17-18ला. त्याच्यातून ते लोक 20 जणांना सिलेक्ट करणार आहे. आणि आज फक्त स्टुडंटच नाही तर प्रोफेसर होते तिथे. एक म्हणजे काय बोलतात स्टुडंट नाही जे जॉब करतात ते पण होते, पॅरेंट्स पण होते. तर चांगलं होतं इन ऑल. तर आम्ही परत 17 आणि 18 मेला जाणार आहे. तर तेव्हा अजून माहिती देऊ. तर असं जर कधी तुमच्या इथे जर प्रोग्राम झाला तुमच्याकडे म्हणजे लहान मुलं असतील किंवा काय तर तुम्ही पण अटेंड करा. हे खूप असे छोटे सेमिनार तुम्ही अटेंड करत राहा. याच्याबद्दल आम्हाला पप्पांनी सांगितलेलं म्हणून आम्ही गेलो. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. सो भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.